गुड आफ्टरनून मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मित्रांनो, माझे दुपारचे कामं सगळे आवरून झालेले आहेत आणि आत्ता वाजलेले आहे 2:30 आणि मी इकडे बाहेर बसलेली आहे मागच्या साईडला, जिकडे आपले कपडे वगैरे धुतो आणि झाडं पण आहेत आपल्या इकडे. आणि हा गार्डनसारखा एरिया आहे. इथे मस्त झाडांची सावली येते, त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना आम्ही इकडेच बसतो आणि मस्त छान वाटतं. जास्त ऊन वगैरे काही लागत नाही. उलट घरात बसलं का जास्त गरम होतं आणि इकडे बसलं तर एकदम थंड वातावरण राहतं आणि गारवा पण वाटतो. म्हणून मी इकडे बसलेली आहे. आणि केस पण विंचरायचे होते, त्याच्यामुळे मग आता केस वगैरे विंचरले आणि मग त्याच्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते. तर खूप दिवस झाले मी काही व्हिडिओ बनवू शकले नाही, कारण साईला पण खूप ताप येत होता आणि त्याच्यामुळे मग त्याच्याकडेच लक्ष होतं माझं, म्हणून मी काही व्हिडिओ बनवू शकले नाही. होळीच्या दिवशी पण व्हिडिओ बनवला होता, पण मग तो काय अपलोड केला नाही, कारण त्याला खूप दिवस झाले, त्याच्यामुळे मी काही अपलोडच केलाच नाही. कारण साईला इतका ताप यायचा ना, इतका ताप यायचा, तर तो अजिबात मला सोडायचाच नाही आणि खूप त्रास द्यायचा, रडायचा पण. कारण ताप आल्यावर पोरं इतके चिडचिड करतात ना खूप, आणि आईला तर अजिबात सोडत नाही ते आणि कोणाकडे जात बी नाही. आणि जेवण वगैरे पण खायचं सोडून देतात आणि फक्त दूध पाहिजे त्यांना. आणि जेवायला काही दिलं, काही बनवलं त्याला, तर ते खायचंच नाही अजिबात, असं त्याचं चालू होतं. तर त्याला कालपासून ताप येत नाही आहे, त्याच्यामुळे आज त्याने भरपूर जेवण वगैरे केलं, रात्री पण जेवण केलं. काल पूर्ण दिवसभर त्याला ताप आला नव्हता आणि जर काल ताप आला असताना तर मग त्याचं आहे ना CBC करायला सांगितलेलं होतं, पण मग काल वाट पाहिली आम्ही, ताप वगैरे काही आला नाही, मग त्याच्यामुळे काही केलं नाही. कारण डॉक्टर बोलले होते जर ताप आला तर उद्या करून टाका असं. कारण आम्ही होळीच्या दुसऱ्या दिवशी ना त्याला घेऊन गेलो होतो डॉक्टरांकडे. मी नाही गेली, याचे पप्पा गेले होते त्याला घेऊन. तर त्यांनी अँटीबायोटिक वगैरे दिला, तापाचं औषध दिलं, त्याच्यानंतर चिडचिड करू नये म्हणून आहे ना गोळी पण दिली होती त्यांनी. पण मग एवढं सगळं देऊनसुद्धा पण मग तो चिडचिड करायचा नुसता. एवढं ताप येऊन जायचा ना, तर अजिबात शांत नाही बसायचा, नुसतं रडणं तेच चालू राहायचं त्याचं. तर आता बरा झालेला आहे तो, त्याला ताप वगैरे काही येत नाही आहे. आता पुढच्या रूममध्ये बसलेला आहे तो, TV बघतो आहे आणि मी इकडे येऊन बसलेली आहे. त्याला माहीत नाही आहे मी इकडे आलेली आहे, नाही तर लगेच माझ्या मागे आला असता. मगाशी पण आम्ही इथंच बसलेलो होतो, तो माझ्यासोबतच इथे बसलेला होता. आवाज येतोय त्याचा. हा बघा, पोचून गेला माझ्या मागे मागे. काय काय इकडे? हा, तुला दिसून गेला? हो, नीट. तू काय करत होता घरात? TV बघत होता ना? TV बघत होता ना तू? काय करतो तू असा? अरे बापरे. नाही, पाणी नाही खेळायचं. इकडे इकडे ये. अरे बापरे, अरे बापरे, तुला पण केस विंचरायचे? हा, नाही, पाण्यात नाही टाकायचं आहे. हे झालं.
टाकलं पाण्यात. मागे आला म्हणजे पाणीच खेळायला पाहिजे नाही का तुला. असं लावा आता डोक्याला. तुला येतं केस विंचरता? मागे आलं का त्याचं तेच काम राहतं, पाणीच खेळायचं. मी म्हटलं आता तो टी व्ही बघतोय तोपर्यंत आपण इकडे मागे बसूया शांततेत आणि थोडंसं शूट वगैरे करू. तर लगेच मागे येऊन गेला. नको ए, का बरं पाणी खेळतो तू? हा, नको. हॅलो हॅलो फ्रेंड्स. हां, मी केस विंचरतो. हां, माझ्याकडे बघा तुम्ही. नको तरी. तो पूर्ण कंगवा भिजून दिलाय बघा. आता आरसा नको, सगळंच घे. आता याचं हेच काम राहणार आहे. याला आता मी घरात घेऊन जाते आणि बसवते याला घरात. जा बेटा घरात जा. जा साऊ, साई घरात जा ना. ते कशाला? बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही. घरात गेलं ना इतकं गरम होतं. बाहेर इथे झाडं असल्या कारणाने ना खूप असं थंड वातावरण राहतं, त्याच्यामुळे इथे चांगलं वाटतं. अजून आमचे कपडे आणि भांडे पडलेले आहेत. मावशी अजून काय आलेल्या नाही आहे, त्यांची वाट बघतोय. अजून त्यांचा पत्ता नाही आहे. भरपूर वेळ होऊन गेला. काल पण उशीर आल्या होत्या आणि आज पण उशीर झाला. आता इतके 3 वाजून जातील, तोपर्यंत कपडे आणि भांडे जर असेच पडतील तर मग. आता तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून कपडे सुकून जातात. वरती जाऊन ते टाकून देतात कपडे धुतल्यानंतर, पण मग लवकर यायला पाहिजे असेच करता, म्हणून मग त्यांना आहे ना लावू वाटत नाही. पण आता कंडिशन वेगळी, त्याच्यामुळे लावलेलं आहे. ए साई नको नको ए. आता त्याचं काही कारनामे चालू आहे बघा. काय करतंय ते? काबड काढलं ते डस्टबिन मधून? हा, 8 म्हणतो. टाक ते डस्टबिन मध्ये टाक. साई पडशील बर का. अरे डस्टबिन मध्ये टाकायला लावलं तुला. 8 म्हणतो ढम्या. आता चांगला झाला तर लगेच इकडे तिकडे फिरायला लागला. ते नको, पाण्यात नाही टाकायचं त्याला. हे ऐकणारच नाही तर अजिबात. साऊ हे, काल मी एका ठिकाणी हळदी कुंकूला गेली होती. तर हा आहे ना बाहेर बसलेला होता बाबांसोबत आणि असंच पायऱ्यांवरून पडला. तर डोक्याला त्याचं टेंगूड येऊन गेलं. नाकाला पण थोडंसं लागलेलं आहे. चांगलं झालं का असंच काम राहतं. इकडे पड तिकडे पड, इकडे पड तिकडे पड, तेच राहतं याचं काम. नको साऊ.
परत सर्दी होऊन जाईल. काय रे, ऐकतच नाही अजिबात. याचे पप्पा पण आले होते होळीसाठी, तर ते पण आजच गेले त्यांच्या कामाच्या ठिकाणी. आता येतील 8-10 दिवसांनी. इतके दिवस ते होते तोपर्यंत चांगलं होतं, थोडा वेळ सांभाळत होते. ताप आला तर त्याला घेत होते, कारण हा ताप आल्यावर मला अजिबात सोडायचा नाही, खूप त्रास द्यायचा. त्यांनी पण बघितलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना पण माहिती आहे किती त्रास देतो हा. आणि आता बघा, बरा झाला तर लगेच पाणी खेळायला लागला. आज सकाळी 6 वाजताच गेले ते. आज रात्री पण खूप त्रास दिला त्यांनी, झोपूच दिलं नाही, नुसता रडायचा, मम्माच पाहिजे फक्त. मग त्याचे पप्पा सकाळी 6 वाजता गेले आणि 11:30ला पोचले तिकडे, कारण लांब आहे ना ते. बघ, कपडे भिजून घेतले ना. मग त्याच्या पप्पांना आहे ना व्हिडिओ कॉल केला होता, तेव्हा हा झोपलेला होता आणि मग उठला. त्याच्यानंतर आहे ना केळी खात होता. ए नको ना रे, ओ साई, डस्टबिनमधून काय काय काढतोय रे तू. बघा आता त्याचे कारनामे, अजिबात ऐकत नाहीये. छी गंदा, छी गंदा आहे तू, गंदा गंदा आहे, गंदा. बघा, शर्ट पण भिजून घेतला, पॅन्ट पण भिजून घेतला. आता बाथरूम मध्ये काय आहे, ऐकणारच नाही, पाणीच खेळत बसणार हा. आता ऐकणारच नाही मित्रांनो, पाणीच खेळत बसेल. आता मलाच मध्ये घरात जावं लागेल, त्याच्यानंतरच तो पण घरात येईल. जोपर्यंत मी इथे बाहेर बसून राहील ना, तोपर्यंत त्याचं तेच कारनामे चालू राहतील, पाणी खेळायचं. आता ते पाणी सगळं टाकीमधलं संपवून देईल, तरी त्याचं खेळणं बंद होणार नाही. कंगवा पण भिजून दिला सगळा. आता मी त्याला घरात घेऊन जाते. मावशी काही आमच्या आलेल्या नाही आहे, असेच पडलेले कपडे. हा बघा कसा पाणी खेळतोय. बंद करणार साई, बंद कर साई, बंद करणार. हे बघा अवतार, हे बघा, हाप म्हणतो बा, हाट म्हणतो, हाट. स्वतःच पाणी खेळायचं आणि बंद कर म्हटल्यावर हाट म्हणायचं. हा काय रे, हुशार. आता तिथे कशाला, काय रे, ऐकत नाही का. थांब, तुला मी काठीच घेते. थांब 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 थांब, मारू का. हे पाड, ते पाड, कोणतीच वस्तू जागेवर राहू द्यायची नाही ना का. त्याच्यात बाबांच्या गोळ्या आहेत रे. हा काय आहे त्याच्यात, भाजी घ्या, भाजी. ठेव आता, ठेव असं, ठेव असं. आता ते काही नाही. घरात आलो आम्ही. आता त्याचे कपडे बदलले, चेंज केले.
एका ठिकाणी बसतच नाही शांत. आता केळी खातोय. लगेच भूक लागून गेली. काय सोबत बोलली ऐ तो पोरगी पाहायला गेला होता पोरासाठी. कमीत कमी 10-20 फळं होऊन गेले म्हणे. नुसतं फिरायचं म्हणे. ए त्या दिवशी नको रे हो. नदीवरून पडला पडला. दोघं बाजूला गेले. पोराने ह्या बाजूला उभं केला, पोराने उडवून टाकला म्हणे. तो पडून गेला. मग ती नुसती रडायची. मी म्हटलं तिचे पैसे द्यायचे तुम्हाला. आता घरात घुसला. येतोय. मित्रांनो, आता आहे ना 4:30 वाजलेले आणि साई आहे ना झोपलेला आहे. टी व्ही बघत होता आजीबाबांसोबत. त्याच्यानंतर आहे ना तो टी व्ही बघता बघता झोपून गेला. आणि मग मी काय केलं, वरच्या रूममध्ये चालली गेली. केळी वगैरे खाल्ली त्यांनी. आणि केळी वगैरे खाऊन झाल्यानंतर आहे ना लाईट गेली होती. मग लाईट आली. त्याच्यानंतर आहे ना टी व्ही बघत होता तो कार्टून. आणि कार्टून बघता बघता आहे ना झोपून गेला. मग मी वरच्या रूममध्ये चालली गेली. थोडंसं आवरायचं होतं, झाडू वगैरे मारायचं होतं मला. म्हणून म्हटलं आता खाली येऊ, तर अजून तो झोपलेलाच आहे. आणि चहा वगैरे बनवू त्याच्यासाठी. पण मग आजी पण झोपलेलीच आहे आणि साई पण झोपलेला आहे. आणि बाबा आहे तर मोबाईलमध्ये बघताय. त्यांचं ते टाईमपास चालू आहे. मग आता मी पण इकडे मागे येऊन बसली. आता ते उठतील तेव्हा चहा वगैरे बनवू आणि मग आईला वगैरे चहा बनवून देऊ आणि आपण पण पिऊ. मावशी आल्या होत्या, त्या कपडे वगैरे धुवून चालल्या गेल्या. आता भांडे आहेत बाकी, मग अजून भांडे घासायला येतील. एकदाच नाही घासत त्या, पहिले कपडे धुतात, त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या घरी जातात, परत त्यांचं करून येतात, मग इकडे करून परत दुसऱ्यांच्या घरी जातात. असं करतात ते. आता एकाच ठिकाणी जर एवढी 2 कामं असतील तर एकाच ठिकाणी करून घ्यायला पाहिजे ना. तसं नाही करत ते. नुसते फिरत राहतात. या घरी जा, त्या घरी जा, एक काम करतात. असंच चालू राहतं त्यांचं. आणि त्या 3:30ला आल्या होत्या कपडे धुवायला. मग आता वरती टाकलेले त्यांनी कपडे सुकवायला. मग आता ते काय आल्या नाही अजून. भांडे पडलेले आहेत, येतील मग. आणि साई जेव्हा उठेल तेव्हा मग चहा वगैरे बनवू. आणि चहा तर नाही पित तो, पण मग कोरी चहा मम्मीसोबत असं ना थोडं असं चाटून घेतो. असं त्याचं काम आहे. तर मित्रांनो, आता मी इथेच थांबते. आता हे जेव्हा उठतील तेव्हाच बाकीचं कामं करेल मी. आणि मी इथेच थांबते, बोलते तुमच्यासोबत नंतर. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.